हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर रोहन पाटील, डिरेक्टर आणि कन्सल्टंट डेक्कन मालती सुपर हॉस्पिटल सांगली. आज आपण डिकम्प्रेसिव्ह क्रॅनिक्टॉमी या सर्जरीबद्दल जाणून घेणार आहे. तर डिकम्प्रेसिव्ह क्रॅनिक्टॉमी हे काय आहे? डिकम्प्रेसिव्ह क्रॅनिक्टॉमी एक इमर्जन्सी सर्जरी आहे जी मेंदूला मार लागतो, त्यामुळे मेंदू सुजतो, की त्यात रक्तस्राव होतो, त्यावेळी इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढतं आणि त्यामुळं हर्निएशन होतं. हर्निएशन म्हणजे काय? आपली कवटी हे एक रिजिड स्ट्रक्चर आहे. मेंदू सुजायला लागला किंवा त्यातलं प्रेशर वाढायला लागलं तर त्याला पसरायला जागा मिळत नाही. तर त्यावेळी कवटीच्या खाली फोरामेन मॅग्नम म्हणून एक फोरामेन असतं, ज्यातून स्पायनल कॉर्ड हे बाहेर येतं. तर तो सुजलेला मेंदू हा फोरामेन मॅग्नम मधून बाहेर यायला चालू होतो, त्याला हर्निएशन म्हणतो आणि ह्यामुळं मेजॉरिटी हेड इंजुरी पेशंट्समध्ये डेथ्स होतात. तर डिकम्प्रेसिव्ह क्रॅनिक्टॉमीमध्ये आपण काय करतो? डिकम्प्रेसिव्ह क्रॅनिक्टॉमीमध्ये आपण स्कलचा एक पार्ट काढतो आणि मेंदूला पसरायला जागा देतो. हे असं स्कल काढलं जातं डिकम्प्रेसिव्ह क्रॅनिक्टॉमीमध्ये, जेणेकरून जे हर्निएशन होणार असतं ते अवॉइड होतं. ह्यानंतर आपल्याला परत एक दुसरी सर्जरी करायला लागते, ज्याला आम्ही क्रॅनिओप्लास्टी म्हणतो. त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. थँक्यू.